चलो, हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भास प्लॅटफॉर्म. आय एम सुप्रिया आणि आज आपण बघणार आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि त्यातल्या त्यात जो टॉपिक बघणार आहे तो बघणार आहे खनिज संपत्ती. ठीक आहे. सो खूप लोकांच्या क्वेरीज होत्या की आता जी नवीन बॅच आपली लॉन्च होणार आहे त्याच्याबद्दलही क्वेरीज होत्या. तर ते सगळं की तुमचं आउट ऑफ पिरियड जसं आपलं लेक्चर पुढे जाईल तसं तसे ते सगळे डाऊट्स क्लिअर होत राहतील. ठीक आहे. तर आपण डिरेक्टली स्ट्रेट टॉपिकला हात घालूया. ओके. चलो, हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन नाही आहे. जे फ्रेशर्स असतील त्यांनी अतिशय मन लावून ऐकायचं आहे आणि इथले इथेच ट्रिकसहित पूर्णतः पाठ करून घ्यायचा आहे. नोट्स बिलकुल काढायच्या नाही आहे, पेन पेन्सिल घेऊन राहायचं नाही आहे तुम्ही, कारण की याची जी PDF आहे मी तुम्हाला आपल्या विदर्भ ॲसच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून द्यायला लावते. ओके, ठीक आहे. सो त्याच्यामुळे एकदम निवांत बसा. फ्रेशर्स आहे त्यांनी आणि जे रिपीटर्स आहे जे हे लेक्चर बघत असतील त्यांची रिव्हिजन होईल. सो त्यांनी रिव्हिजन बेसिसनी त्याला रिमेंबर करून बघायचं आहे. ओके, चला, तर हे झालं डिस्क्लेमर. आपण आता पुढे जाऊ. हां, तर ही आपल्याला माहिती आहे की आता 2-3 महिन्यामध्ये समाज कल्याण विभागातर्फे जी एक्झाम होणार आहे, सो त्याच्यासाठी आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे जी की ऑनलाईन बॅच राहील आणि जी 22 जूनपासून स्टार्ट होणार आहे. सो ही तुम्हाला याची कल्पना असेलच, पण नसेलही तरी तुम्ही म्हणजे फोकस करा की त्याचा काय सिलेबस आहे. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भूगोलाचं भरपूर जास्त वेटेज आहे आणि ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे त्यानुसार. ओके. देन आपल्याला तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये कुठली कुठली टीम राहणार आहे, कुठल्या कुठल्या सब्जेक्टला तुम्हाला कुठलं करस्पॉन्डन्स राहील ते यानुसार. चला, तर मग आता आपण पुढे जायचं. चला, आता आपण आता महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आपण स्टार्ट करू आणि पूर्णतः जर महाराष्ट्राचा विचार केला, चलो, तर पूर्णतः जर आपण अखंड महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खनिज साठे किती आहे पूर्ण भारताच्या, तर एकूण भारताच्या 19% खनिज साठे आपल्याकडे काय आहे तर पेंडिंग आहे. म्हणजे सपोज जर अखंड भारत असेल तर त्याच्यामध्ये समजा 100% खनिज संपत्ती आपल्याकडे असेल तर पूर्ण महाराष्ट्रात त्याचा किती टक्के साठा आपल्याला बघायला मिळतो तर 19%, म्हणजे जवळपास 20% अप्रॉक्सिमेटली लक्षात तुम्ही ठेवू शकता जो वाटा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. ठीक आहे. तर या 19% साठ्यांपैकी आपल्याकडे किती टक्के उत्पादन आहे तर फक्त 4% उत्पादन आहे. तर मग मॅडम असं का? ठीक आहे, होऊ शकते की आपल्या भारतापेक्षा रिच आफ्रिकन ज्या कंट्रीज आहे, आफ्रिकन स्टेट्स जे आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात, मुबलक प्रमाणात त्यांच्याजवळ काय आहे तर खनिज संपत्ती आहे. ठीक आहे, त्यांच्याजवळ साठे आहे. पण प्रॉब्लेम आहे तिथे तितकं जास्त मग मिनरल्समध्ये रिच का नाही आहे किंवा जास्त उत्पादन तिथे का होत नाही तर त्याचं कारण म्हणजे की तिथे तितका इन्फ्रा प्लस तितकी जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा जो एक्सपेंडिचर आहे, तो जो खर्च आहे मशिनरीजचा, तो ते लोक अफोर्डेबल नाही आहे प्लस डेव्हलप्ड नाही आहे. ठीक आहे. जसं आपण डेव्हलपिंगमध्ये येतो ते थोडं अंडर डेव्हलपमध्ये येतं कारण ती कॉस्टिंग जी आहे ती जास्त अफोर्डेबल नाही आहे. त्याच्यामुळं 19% साठा असूनही आपण किती एक्स्ट्रॅक्शन करू शकतो आहे अजूनही टिल द डेट फक्त 4% उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कळलं असेल की साठ्यांमध्ये 19% पूर्ण भारताच्या आणि उत्पादनाचा जर विचार केला तर आपण 4%मध्ये. ठीक आहे. आता कुठे कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये खनिज आढळतात, कोणकोणते आढळतात, प्लस किती टक्क्यांमध्ये ते आढळतात हे आपल्याला बघायचं. जसं मॅग्नीजचा जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचे साठे म्हणताय मी, काय म्हणत आहे साठे, म्हणजे त्यांचं उपलब्धता, उत्पादन म्हणत आहे का नाही, त्यांचे साठे किती उपलब्ध आहे तर 40% जे आहे ते मॅग्नीजचे साठे उपलब्ध आहे. बॉक्साईटचे साठे जे आहे ते 21% उपलब्ध आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचे हे टक्केवारी, हे जसं आपण पुढे पर्टिक्युलरली जेव्हा आपण मॅग्नीजचा अभ्यास करू, त्याच्यानंतर बॉक्साईटचा अभ्यास करू, मग त्याच्यानंतर जसं आपण लोहखनिजाचा अभ्यास करू तसं मी तुम्हाला ट्रिक वाईज हे सगळं तुमचं पाठ होणार आहे ॲट द एंड ऑफ द लेक्चर. आणि जे माझे स्टुडंट असतील त्यांना तर ऑलरेडी माहिती आहे की त्यांनी की कशाप्रकारे त्यांची तर रिव्हिजन होत असेल की कशाप्रकारे ट्रिकनी आपण ते त्यांच्याकडून पाठ करून घेतलेलं आहे. ओके, चलो. त्याच्यानंतर कायनेटचे 15%, हे फक्त एक तुम्ही एक इंडेक्स फॉर्मॅटमध्ये एक पिक्चर फक्त डोळ्यासमोर, एक अल्गोरिदम की कुठल्या फ्लो चार्टनी आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर क्रोमाईट 10% आहे, चुनखडी 9% आहे आणि दगडी कोळसा आहे 4%. ठीक. त्याच्यानंतर डोलोमाईट आहे 1%, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे डोलोमाईट फक्त 1% आहे. चला, तर आता हे तुमचं ढोबळमानाने लक्षात आलं असेलच. मॅग्नीज 40% आहे, बॉक्साईट 21% आहे, लोहखनिज 20%, कायनाईट 15%, क्रोमाईट 10%, चुनखडी 9%, दगडी कोळसा 4% आणि
डोलोमाइट जो आहे तो 1%. आता विभागीय जर वितरण आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये किती टक्के जसं उपलब्धता आहे खनिज संपत्तीची, तर नागपूरमध्ये जसं 60% उपलब्धता आहे, म्हणजे मॅक्सिमम. तुम्हालाही माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकतर पूर्व विदर्भ आणि कोकण ह्या 2 भागांमध्ये आपल्याला खनिज संपत्ती जास्त आढळते. का? कारण की मधातल्या भागामध्ये मी तुम्हाला जेव्हा प्रोसेस शिकवला प्राकृतिक महाराष्ट्रामध्ये आपण ते बघितलेलं आहे, त्याच्यामुळे मी ती इथे टाइम वेस्ट करणार नाही त्याचा, की बेसॉल्ट खडकाच्या लेयर्स फॉर्म झालेले आहे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. ओके, पठारी भागामध्ये. सो 60% नागपूरमध्ये अवेलेबिलिटी आहे. कोकणामध्ये 20%. दॅट आय टोल्ड यू की सगळ्यात जास्त कोकण आणि पूर्व विदर्भ. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये 10% आहे, औरंगाबादमध्ये 5%, पुण्यामध्ये 3% आणि नाशिकमध्ये 2%. ओके, सो हे पूर्ण ओव्हरऑल एक इंडेक्स्ड टाईपमध्ये PPT होती, जी आय होप तुम्हाला इझिली कळली असेल. त्याच्यामुळे आता आपण मोर डिटेल्ड ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड जाण्याचा प्रयत्न करू. ओके, चला, तर मग आतापर्यंत तुमचं फोकस लागलेलं असेल आय गेस. चलो, आता आपण एक एक उचलू. जसं आपण आता मॅग्नीज उचललेला आहे, तर तुम्ही पहिले मॅग्नीज बघून घ्या कसं दिसतं. मॅक्सिमम टाइम आपण मॅग्नीजचा पूर्ण अभ्यास केलेला असतो, PYQ सॉल्व्ह केलेले असतात. मॅग्नीज कसा दिसतो, बॉक्साईट कसा दिसतो आणि डोलोमाइट आणि क्रोमाइटमध्ये काय डिफरन्स आहे आपल्याला कळत नाही. पिक्चर फॉर्मॅटमध्ये आपण बघितलेली नसते का, आणि फक्त आपल्याला मॅक्सिमम लोह खनिज माहीत असतं, कारण की आपण लोखंड बघतो दररोजच्या आयुष्यामध्ये, किंवा चुनखडी आपण बघतो, लाईन. बट बघून घ्या, आपली पिक्चर मेमरी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. कधी कधी आपल्याला त्याच्यामधनं गेल्यानंतर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो तर कुठून काय कनेक्शन लागेल आपल्याला कळणार नाही. ठीक आहे, सो मॅग्नीज कसं दिसतं ते आपण बघितलं. आता अखंड महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचे किती साठे आपल्याकडे आहे किंवा कोणत्या क्रमांकावर त्याचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे याचा डिटेल्ड आपण आता अभ्यास करणार आहे. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्पादनाच्या बाबतीमध्ये मॅग्नीजचा प्रथम क्रमांक लागतो. आता हे कसं लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला याच्यासाठी ट्रिक पण दिलेली आहे, पण मी तुम्हाला देते. आपण पहिले बघून घेऊ की मॅग्नीज काय आहे. त्याच्यानंतर प्रमुख याचे साठे कुठे कुठे आहे, तर भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग, आणि हे त्याचे एक मेन जो पट्टा आहे जो की आपण बघितला की मॅक्सिमम कुठे बघितला आपण, तर पूर्व विदर्भामध्ये बघितला आणि कोकणामध्ये. आता मी तुम्हाला सांगते की मॅग्नीजमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड काय लक्षात ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला ट्रिक पण दिली होती की मॅग्नीजचे साठे जे आपण पहिल्या स्लाइडवरती बघितलं, मॅग्नीजचे साठे किती बघितले आपण, तर 40% मॅग्नीजचे साठे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळतं. ठीक आहे, तर मग कसं लक्षात ठेवायचं मॅडम 40%, तर मॅग्नीज किती लेटर आहे, 4, त्याच्यामुळे 40%. हे मी तुम्हाला शिकवलं आहे, ही तुमची ट्रिक आहे. जे फ्रेशर्स असतील, जे न्यू मुलं बघत असतील त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मॅग्नीज हे किती आहे, 4, त्याच्यामुळे ह्या 4 लेटरवरून आपण 40% साठे मॅग्नीजचे आहे हे लक्षात ठेवू शकतो. राईट. आता उत्पादनात त्याचा क्रमांक कुठला आहे, पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे की चौथा आहे, कसं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र चालू होतं म पासनं आणि मॅग्नीज पण चालू होतं म पासनं, म्हणून म आणि म हे एक साथ आहे. राईट. आणि आपण नेहमीच म्हणतो की आमचा महाराष्ट्र तर 1 नंबर आहे. ठीक आहे, सो म्हणून पहिल्या क्रमांकावर काय आहे तर त्याचं उत्पादन आहे. ठीक आहे, सिंपल आले. 2 फॅक्ट्स तुमच्या लक्षात झालेले आहे. खनिज संपत्ती इज मोर ऑर लेस अबाउट द फॅक्ट्स, आणि नो डाऊट तुम्हाला हे फॅक्ट्स ॲज इट इज विचारल्या जातात, मोर डिटेल्डमध्ये विचारल्या जातात, आणि ते पाठच असणं गरजेचं आहे. बट त्यातल्या त्यात आपण किती सोपं ते तुमच्यापर्यंत आणू शकतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर फुल कॉन्सन्ट्रेशननी लेक्चर करत असाल तर पहिल्याच वॉच थ्रू तुमचं पूर्णतः मेमोराईज झालेलं असेल. दॅट आय बेट अँड आय गॅरंटी. ठीक आहे, आणि कुठल्याही प्रकारचे PYQ तुम्ही लेक्चर झाल्यानंतर लगेच हातात घ्या. तुम्ही यू विल बी एबल टू सॉल्व ईच अँड एव्हरी MCQ प्रोव्हाइडेड तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि तुम्ही इकडे तिकडे लिहत नाही आहे, कारण मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला PDF मी देते आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. ओके, चला, मग याचे प्रमुख साठे मॅग्नीजचे आपण कुठे कुठे बघितले, तर भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग. म्हणजे भंडारा आणि नागपूर हा जो पट्टा आहे तो आपण कुठला बघितला, तर सपोज हे आपलं महाराष्ट्र आहे तर हा आपण पूर्व विदर्भामध्ये, आणि इकडे सिंधुदुर्ग म्हणजे कोकणाचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी आपण मॅग्नीजला बघितलेलं आहे. भंडारामध्ये आता आयोग त्याच्या पुढे गेलेला आहे, तर त्याच्यामध्ये डोंगरी बुद्रुक, कुरुमुडा, सीतासावंगी, सावनेर आणि तुमसर या ठिकाणी आहे भंडारामध्ये मॅग्नीजचे साठे. नागपूरला मनसळ, गुमगाव आणि रामटेकचा अखंड पट्टा ज्या ठिकाणी मॅग्नीजचं खूप जास्त प्रमाणात साठे आपल्याला दिसून येतात. आणि
सिंधुदुर्गची जर आपण गोष्ट केली तर सावंतवाडी आणि वेंगुर्ला या ठिकाणी पर्टिक्युलरली आपल्याला मॅग्नेटचे साठे जे आहे ते बघायला मिळतात. ठीक आहे. आणि फेरोमॅग्नेट बनवण्याचे संयंत्र म्हणून आपण मॅग्नेटचा यूज करतो. ठीक आहे. सो सिंपल आहे. मॅग्नेटमध्ये तुम्हाला इतकंच लक्षात ठेवण्याची गरज आहे, त्याचे साठे कुठे कुठे आहे प्रामुख्यानं, आणि त्याच्यामध्ये कुठल्या पट्ट्यांमध्ये. दुसरी गोष्ट, त्याचा उत्पादनात कुठला क्रमांक आहे, तर प्रथम आपण बघितला. साठ्यांमध्ये किती येतं, 40%, कारण की मॅग्नीज. ठीक आहे. चल, आणि कसा दिसतो ते पण आपण बघितलेलं आहे. पुढे जाऊ आपण. बॉक्साईट. आता आपण काय बघणार आहे, बॉक्साईट. ओके. चल, तर बॉक्साईट कसा दिसतो आपण ते बघून घ्या. आता बघा, तो आपण थोडासा ग्रेइश पॅटर्न मध्ये होता आपल्याला, राईट, मॅग्नीज. आणि बॉक्साईट कसा दिसतोय तर थोडासा लालसर रंगाचा दिसतोय. त्याच्यामुळे तुमची पिक्चर मेमरी खूप जास्त स्ट्रॉंग करणं माझा याच्या मागचा उद्देश आहे. ठीक आहे. नाही तर पूर्ण अखंड चॅप्टर पाठ असतो, कोण कसा दिसतो काय दिसतो दॅट वी डोंट नो. ठीक आहे. तर प्रामुख्याने तो जांभा खडकामध्ये आढळतो. ठीक आहे. आता जांभा खडक कुठे कुठे आढळतो तर तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळेस खडकांचे प्रकार, मृदेचे प्रकार शिकलो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते डिटेल घेतलेलं आहे की कुठल्या प्रकारचं आर्कियन, धारवाड, त्याच्यानंतर मग जांभा कुठलं, तांबडा कुठलं, काळा कुठलं, हे सगळं आपण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता त्याच्या डिटेल ओरिएंटेड जाणार नाही. ठीक आहे. जांभा खडकामध्ये आणि रंग लालसर, जो की आता तुम्ही विसरणार नाही आहे कारण तुमच्या डोळ्यांनी ते कॅप्चर केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे बॉक्साईट. आपल्याकडे बॉक्साईटचा जो यूज आहे, मल्टिपल जो मॅक्सिमम यूज आहे तो 80% यूज आहे, तो आहे ॲल्युमिनियम बनवण्यासाठी. ओके. आणि त्याचा जो प्रमुख साठा आहे तो केवळ कोकण. म्हणजे जर असं आलं, तुम्हाला इलिमिनेशन टेक्निकसाठी सांगते आहे की जर बॉक्साईट आलं की कुठे आढळतं आणि 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे, प्लस त्याच्यातला एखादा जर त्याच्यातले जर 3 ऑप्शन आहे किंवा 2 ऑप्शन आहे सपोज, जे की पूर्व विदर्भातले दिलेले आहे, तर तुम्ही ते सबशेल इलिमिनेट करणार आहे. का? कारण बॉक्साईट केवळ आणि केवळ कोकणात आणि जांभा खडकामध्येच आढळतो. ठीक आहे. आणि जांभा खडक आपण कोकण साईड बघितलेला आहे. ठीक आहे. सो आलं लक्षात. याच्यावरून तुम्ही जेव्हा PYQ सॉल्व्ह करायला घ्याल तेव्हा ह्या माझ्या एका लाईनमुळे तुमचे 10 ते 12 PYQ इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. नाही तर गिव्ह इट अ ट्राय. चलो, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की लोह खनिज. सो बॉक्साईटचं झालं. आता मी बॉक्साईटबद्दल एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगते की बॉक्साईटचे जे साठे आपण बघितले होते, किती साठे बघितले होते आपण बॉक्साईटचे पहिल्या स्लाइडला 21%. ठीक आहे. 21%. जसं आपण मॅग्नीज 40% बघितलं, त्याच्यासाठी वेगळी ट्रिक बघितली. बॉक्साईट 21% आहे. कसं लक्षात ठेवायचं बॉक्साईट 21%? तर आपण असं सांगतो की बॉक्सिंग करताना आपण एक दुसऱ्याचं मुक्के मारतो, राईट. सो किती बॉक्सिंग केले आहे की 21 बॉक्सिंग. जर सपोज आपण 21 जर फाईट मारल्या तो पुढचा व्यक्ती काय होतो, सरेंडर होतो, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ट्रिक वाईज. मग जर सपोज तुम्ही एखाद्या व्यक्तीला इमॅजिन करा, जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर तुम्ही 21 बॉक्सिंग फाईट मारत असाल तर त्याचा चेहरा कोणत्या रंगाचा होईल? ऑफकोर्स तो लाल होऊन जाईल पूर्ण. ठीक आहे. सो म्हणून बॉक्साईट लालसर कलर आणि 21 वेळा तुम्ही पंचिंग केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता ॲज अ ट्रिक. त्याच्यानंतर आपण लक्षात घेऊ की खनिजाबद्दल आपण बघू की लोह खनिज कुठं कुठं आढळतं आणि त्याच्या काय त्याचे प्रकार आहेत. याच्यावरती सायन्समध्ये, भूगोलामध्ये खूप जास्त प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊ. बघा, ठीक. पहा, लोह खनिज जे आहे याच्यामध्ये 1 मिनिट. बघा, सगळ्यात पहिले तर याचे आपण टाइप्स बघू. त्याच्या टाइप्ससाठी ट्रिक पण तुम्हाला देण्यात आलेली आहे की त्या सिक्वेन्सनी लक्षात ठेवायचे खूपदा, कारण क्वेश्चन आहे त्याच्यावरती. ते आहे 4 प्रकारांमध्ये लोह खनिज तुम्हाला बघायला मिळतं, ज्याचा ट्रिक आहे महलसे. महल असतो ना, महल म्हणजे बंगला. ठीक आहे. किंवा एखादा मोठं घर, बंगलो आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो. सो अशा महल आणि आपल्याला, कारण सिडेराईटसाठी आपल्याला ते जोडावं लागलं. सो महलसे हा कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा, कारण आयोगाने सिक्वेन्स वाईज विचारलेलं आहे म्हणून टक्क्यांसहित. ओके. तर पहा, पहिला आहे म वरून मॅग्नेटाईट, त्याच्यानंतर हिमेटाईट, ह वरून लिमोनाईट आणि त्याच्यानंतर आहे सिडेराईट. ओके. सो म, ह, ल आणि से. मॅग्नेटाईट, हिमेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट. याचे काय पर्सेंटेज आहे तर मॅग्नेटाईटचे 72% लोहाचं प्रमाण याच्यामध्ये आढळतं. ज्याप्रमाणे लोह खनिजाचा जर सपोज आपण असा प्रकार घेतला मॅग्नेटाईट, तर त्याच्यामध्ये किती टक्के लोह आहे तर 72% लोह आहे. आणि हिमेटाईटमध्ये 70%, म्हणजे याच्यापेक्षा 2च मायनस केलं तर किती 70%. आता सेकंड नंबरवर येतो ना
हिमेटाईट सेकंड नंबरवर येतो, म्हणून आपण 72% फक्त लक्षात ठेवा. मॅग्नेटाईटमध्ये 72% आपल्याला लोह खनिज पाहायला मिळतं. बस इतकं तुम्ही लक्षात ठेवा, बाकी तुमचं खालचं ऑटोमॅटिक लक्षात राहतं. कसं? सेकंड नंबरवर हिमेटाईट येतं म्हणून 2 मायनस केले 70%. मग डायरेक्ट तुम्ही मायनस करा -10 आणि डायरेक्ट मायनस करा -20. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली. सो -10 जर आपण मायनस केले तर ते झाले 60% लोह आहे लिग्नाईटमध्ये. आणि परत जर खाली आपण -20 केले किंवा -10च केले परत, तरी हे अप्रॉक्सिमेटली 48 म्हणजे 50% येतं सिडेराईटला. ठीक आहे. सो 72, 70, 60 आणि 50 असं इझिली लक्षात राहतं. पण फक्त पहिली लाईन लक्षात ठेवणं गरजेची आहे. आता तुम्ही मला सांगा, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रमाणात जर लोह आहे तर त्याचा रंग कसा राहील? डार्क काळा, त्याच्यानंतर लालसर काळा, थोडासा त्याच्यापेक्षा थोडासा कनिष्ठ प्रकारचा, मग अजून करडा, अजून त्याच्यापेक्षा कनिष्ठ, आणि सगळ्यात परत हा थोडासा फिक्कट करडा असतो, जो की आपण बघितलाय सिडेराईटला. ठीक आहे. प्रकार याचा अति उच्च आहे कारण याच्यामध्ये मॅक्सिमम आयन आहे. त्याच्यानंतर अति उच्च प्रतीचं, मध्यम आणि नंतर हलक्या प्रतीचं. खडकांमध्ये पहिले तर सगळे आपल्याला स्तरित खडकांमध्ये आढळतात, जे की आहे हिमेटाईट, लिमोनाईट आणि सिडेराईट. फक्त मॅग्नेटाईट जो आहे तो अग्निजन्य आणि रूपांतरित खडकामध्ये आढळतो. अग्निजन्य आणि रूपांतरित खडक काय मॅडम? तर हे आपण खडकांच्या प्रणालीमध्ये कव्हर करून घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इथे ते घेणार नाही. हे झाले त्याचे लोह खनिजाचे 4 प्रकार. आता आपल्याला बघायचे याचे साठी किती आहे. मी तुम्हाला सांगितलं की लोह खनिजाचे साठी 20%, पहिल्याच आपण स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. याच्यासाठी काही ट्रिक आहे का? देयर इज नो ट्रिक. तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे की लोह खनिजाचे साठे 20% आहेत. तर बॉक्सिंग पंचेस किती मारले आपण? 21. आणि मॅग्नीज सो 40% साठे, आणि 20% तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते आहे लोह खनिजाचे साठे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ओके. आता कुठे कुठे आढळतं? तर धारवाड श्रेणी असलेल्या खडकांमध्ये, जांबा खडकामध्ये आणि आर्कियन खडकांमध्ये देखील लोह खनिज आढळतं. आता तुम्ही विचार करा किती जास्त डायव्हर्सिटी आहे. धारवाडमध्ये पण आहे, जांबामध्ये पण आहे आणि आर्कियनमध्ये, म्हणजे पूर्व विदर्भात देखील आहे आणि कोकणामध्ये देखील आहे. बॉक्साईटचं तसं नव्हतं, त्या फक्त जांबा खडकातच होतं, म्हणून फक्त कोकण पट्ट्यामध्येच आपण बॉक्साईटला बघितलं, राईट. पण इथे एवढी डायव्हर्सिटी ऑफ रेंज आहे सगळ्या खडकांमध्ये. आता ज्यांना खडक प्रणाली ज्यांची झालेली आहे ऑलमोस्ट, त्यांना याची आयडिया आहे. तसं पण नसेलही येत आयडिया, तरी पण तुम्ही लक्षात ठेवा, इझी आहे. इथूनही तिकडे गेलं तरी पण सेमच होईल, राईट. चलो, गोंदियामध्ये, चंद्रपूरमध्ये, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. आता तुम्ही विचार करा, हे जे 3 दिलेले आहे त्यांनी पूर्व विदर्भ दिलेले आहे, आणि हा जो दिलेला आहे तो त्यांनी कोकण दिलेला आहे, राईट. बरोबर. आता हे झालं ढोबळमानाने. क्वेश्चन कुठे विचारलेला आहे? त्याच्या पलीकडे क्वेश्चन विचारलेला आहे त्यांच्या सब, म्हणजे त्या ठिकाणी परत अजून कुठल्या सब रिजन्समध्ये. तर गोंदियामध्ये गोरेवाडा आणि खुर्सीपार या ठिकाणी काय आहेत? गोरेगाव आणि खुर्सीपार या ठिकाणी तुम्हाला आढळतं लोह खनिज. कसं लक्षात ठेवायचं? इथे G&G. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये चिमूर, असोला आणि ब्रह्मपूर, तर C आणि C, चंद्रपूर, चिमूर. ठीक आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये सुरजगड आणि भामरागड. ठीक आहे. याच्यामध्ये काही येऊन नाही राहिलं, पण गड असतंच, तर त्याच्यामुळे हे गडचिरोलीवाले लक्षात ठेवणं इझी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी आणि वेंगुर्ला, म्हणजे S आणि S, म्हणून ज्या ज्या ठिकाणी सुरुवातीचे लेटर्स जे आहेत ते थोडेसे कंपाईल होऊन राहिलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला लोह खनिज प्रामुख्यानं बघायला मिळतं. सॉरी. चल, इट्स इझी पार्ट झालेला आहे. लक्षात 4 प्रकार इझीच आहे. टक्के मी लक्षात आणून दिलेले आहे. साठा तुम्हाला सांगितलेला आहे. कुठल्या प्रकारच्या खडक प्रणाली, तर सगळ्या प्रकारच्या खडक प्रणाली तुम्ही मारू शकता, कारण की पूर्व विदर्भ पण आहे प्लस कोकणात पण आहे. G, CC, SS वरून लक्षात ठेवू शकता, आणि गडवरून गड लक्षात राहतं. इट्स व्हेरी सिम्पल. चलो पुढे जायचं आपण. त्याच्यानंतर आपण बघू क्रोमाइट. ठीक आहे. चलो, क्रोमाइट कसा दिसतो तर बघून घ्या. ठीक आहे. एक्सपेक्टेड नाही ना असं क्रोमाइट असं म्हटल्यानंतर की अशा प्रकारचं सुंदर एक चित्र असेल. चल, भारताच्या एकूण तुलनेत महाराष्ट्राच्या 10% साठा जो आहे तो आपल्याकडे आढळतो. आता क्रोमाइटचं कसं लक्षात ठेवायचं साठा, तर मी तरी असं लक्षात ठेवलं होतं की महाराष्ट्रामध्ये किती फक्त तर 10 कावळे आहेत, म्हणजे इतकी एक्सटिंक्ट होत आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. इतके कावळे आणि चिमण्या इतक्या लॉस होत आहे की त्यांचं इतकं जास्त हनन होत आहे की आता फक्त 10 कावळे महाराष्ट्रामध्ये उरलेले आहे असं मी लक्षात ठेवलं. कारण क्रोमाइटचा क्रो घेतला मी, क्रो म्हणजे कावळा असं मी लक्षात ठेवलं होतं. तुम्ही गरज असेल तर डायरेक्ट लक्षात ठेवा, जर या पद्धतीने लक्षात राहायचं असेल तर या पद्धतीने पहा. तुम्ही जसजशी मी पुढे जाते मागची तुमची रिव्हिजन घेत आहे. मॅग्नीज 40%, लोह खनिज 20%, बॉक्साईट 21%, आणि आता
कशावर आलो आहे आपण, तर क्रोमाइट. क्रोमाइट किती आहे सॉरी क्रोमाइट किती आहे, तर क्रो किती उरले आहे फक्त आता महाराष्ट्रामध्ये 10, त्याच्यामुळे 10%. ओके चलो. रंग पिवळसर आहे, तर हे तर आपल्याला आता रंगाबद्दल तर काही हेच नाही आहे, म्हणजे डाऊटच नाही आहे. आता चित्र दिलं तरी आपण सांगू शकतो, नाही दिलं तरी आपण सांगू शकतो की क्रोमाइटचा रंग जो आहे पिवळसर आहे, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्याचे प्रमुख साठे जे आहे ते नागपूर, भंडारा आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे पूर्व विदर्भ आणि कोकण दोन्ही ठिकाणी आढळ आहे त्याचा. पण सगळ्यात त्यातल्या त्यात परत अजून हा क्वेश्चन इतक्या वेळ विचारला, भंडारामध्ये मौनी जिल्ह्यामध्ये याचा प्रामुख्यानं क्रोमाइटचे जे साठे आहे ते जास्त आपल्याला म्हणजे बघायला मिळतात. ठीक आहे, आढळ आहे त्याचा. सो मॅक्सिमम क्वेश्चन PYQ तुम्हाला इथे लक्ष येतं की मौनी जिल्ह्यामध्ये कुठे आहे तो, जो की भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, मौनी जिल्हा भंडाऱ्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कशाचे साठे, तर क्रोमाइटचे. म्हणून नागपूर, भंडारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर लक्षात ठेवायचंच आहे, पण भंडाऱ्यामधलं मौनी हे ठिकाण तुम्हाला स्पेसिफिकली क्रोमाइटसाठी लक्षात ठेवायचं आहे. इझी. चलो पुढे जाऊ आपण. येस, इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला दगडी कोळसा आपण बघणार आहे. दगडी कोळसाचे 4 प्रकार आहे. अगेन सॉरी नॉट 4, 5 प्रकार पडतात त्याचे ॲक्च्युली. चला आपण आता बघू दगडी कोळसा काय काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. 1 मिनिट. येस, जस्ट 1 मिनिट. बघा, तर दगडी कोळसामध्ये आपण बघितलं की याचा मॅक्सिमम यूज आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी फॉर्मेशनसाठी होतो. औष्णिक आणि औष्णिक विद्युतमध्ये ऊर्जा प्रकल्पांमध्ये दगडी कोळसाचा खूप जास्त प्रमाणात आजही कमर्शियल आणि इंडस्ट्रियलाइज्ड यूज जास्त आहे. ठीक आहे, तर कुठे त्याचे प्रामुख्याने साठे आपण ते पहिले बघून घेऊ. तर ते आहेत चंद्रपूरला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वैनगंगा खोऱ्यांमध्ये. म्हणजे दगडी कोळसाचे जे साठे आहे ते कुठे आपल्याला बघायला मिळत आहे, तर पूर्व विदर्भामध्ये. इकडे आपण बघितलं का त्याचे साठे कोकणामध्ये, तर नाही. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं की मॅक्सिमम आपण मारताना जे इलिमिनेशन थ्रू जाताना तेच असल्यामुळे चुकण्याचे चान्सेस भरपूर आहे. तर लक्षात ठेवायचे, पर्टिक्युलरली हे डायग्राम लक्षात ठेवायची आहे, जी की मी तुम्हाला मॅपिंग थ्रू घेऊन जाणारच आहे पुढे, पण तरी इथे एक रफ डायग्राम लक्षात ठेवायची की दगडी कोळसा म्हणजे हा सेक्शन. त्याच्यात चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त, बल्लारपूरला घुग्गुस आणि वरोरा हे महत्त्वाचे ठिकाण आहे, ज्याच्यावरती MCQ आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवणं, पाठ करणं मॅन्डेटरी आहे. कुठले 5 प्रकार आहे त्याच्यामध्ये, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट. इथे हे फक्त करेक्ट करा, आणि जी मी तुम्हाला PDF पाठवणार आहे त्याच्यामध्ये पण करेक्ट करा. इथे पीठ पाहिजे, आणि मग आहे कॅनल. ठीक आहे, सो अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, कॅनल आणि पीठ. ठीक आहे, देर इज नो ट्रिक टू रिमेंबर दिस. इट्स व्हेरी इझी. अँथ्रासाइट, बिटुमिनस म्हणजे AB, अँथ्रासाइट, बिटुमिनस. तरी पण मी देते तुम्हाला क्रिएट करून, बट गरज नाही आहे. अँथ्रासाइट, बिटुमिनस, अँथ्रासाइट, बिटुमिनस A and B. त्याच्यानंतर काय येतो C. तर C फक्त तुम्हाला काय सगळ्यात खाली लिहायचं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं की इकडे पीठ कॅनल आहे आणि इकडे पीठ आहे. ठीक आहे, म्हणून मग मधात काय येतं तर फक्त L आणि P. ठीक, तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ट्रिक जर पाहिजे असेलच तर, की काय प्रकार आहे दगडी कोळशाचे. A, B, C लिहून टाकायचं, आणि मधामध्ये L आणि P. तर लक्षात ठेवायचं आहे ते तिथे क्रिस क्रॉस आहे. सो लिग्नाइट आणि पीठ. सिंपल. चलो, कशाच्या नुसार आहे मग, तर कार्बन त्याच्यामध्ये किती आहे. जसं लोहखनिजाचे 4 प्रकार, त्याच्यामध्ये किती प्रमाणात लोह आहे, तसं याच्यामध्ये कार्बनचं किती प्रमाण आहे त्याच्यानुसार 5 प्रकार दगडी कोळशाचे पडतात. A, B आणि C, आणि मधातलं हे जे आहे ते आहे L आणि P. त्याच्यामध्ये 80 ते 90, 70, 10-10च्या डिफरन्समध्ये. हे काही खूप लक्षात ठेवण्याची म्हणजे ट्रिकची गरज नाही आहे, इझी लक्षात राहतं. 10-10च्या डिफरन्समध्ये त्याचं प्रमाण आढळतं कार्बनचं, आणि त्याचा रंग काळा, तपकिरी, राखाडी, करडा आणि अजून फिकट करडा अशा प्रकारचे त्याचे कलरचं कनिष्ठ, उच्च ते कनिष्ठ अशा प्रकारे रूपांतरण आहे. सगळ्यात जास्त उच्च प्रतीचा आहे तो म्हणजे आहे अँथ्रासाइट, नंतर चांगल्या प्रतीचा, मध्यम, हलक्या आणि कमी प्रतीचा. अशा प्रकारचा आपण दगडी कोळशाचे प्रकार आपण बघितलेले आहे. कुठे आढळतं ते पण आपण बघितलेलं आहे. ओके, चलो पुढे जाऊ आपण. चलो, त्याच्यानंतर चुनखडी. चुनखडीमध्ये एकूण जे आहे ते 9% जो आहे तो साठा आपल्याकडे आहे. ठीक आहे, मॅक्सिमम टाइम असं होतं की 1 मिनिट, लेट मी ड्रिंक वॉटर, 1 मिनिट.
की चुनखडी म्हटलं की न चा उच्चार जास्त आहे, राईट. न चा उच्चार तिथे खूप जास्त आहे. चून न खडी न आणि म्हणून 9% हे मी लक्षात ठेवलेलं. म्हणून त्याची ट्रिक पहिले आपण सगळं काढून घेऊ. चलो, चुनखडी तुम्ही बघितलीच असेल, पण तरी लक्षात घ्या ही थोडीशी CaCO3 लाईनचा प्रकार आहे जो की व्हाईटिश आहे. ठीक आहे, तर चुनखडीचं जास्त काही लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे, खूप जास्त सिंपल आहे. साठे नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला मिळालं आहे ते पूर्व विदर्भामध्ये 9% त्याचे साठे आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त की चुनखडीचा न आणि 9चा न हे लक्षात ठेवायचं आहे. किती आहे चुनखडी मग 9%. ठीक आहे, सिंपल. आणि किती क्रो आहे आपल्याकडे तर फक्त 10 क्रो उरलेले आहे. चुनखडी न आणि 9चा न हे झालं आहे आपल्याला 9%. होत आहे पाठ. हळूहळू जेव्हा मी अजून परत मॅपिंगमध्ये जाईल, प्लॉटिंग आपण करू, ते अजून जास्त इझी वाटेल तुम्हाला. चला, आणि विंध्यन प्रकारच्या याच्यामध्ये ते आढळतात. विंध्यन प्रकारच्या खडक प्रणाली जेव्हा मी शिकवली त्यावेळेस तुम्हाला मी शिकवलं होतं की विंध्यनमध्ये कुठलं खनिज आढळतं तर चुनखडी. तर मी त्यावेळेस तुम्हाला ट्रिक दिलेली आहे त्या लेक्चरमध्ये की चुनखडीचा पहिले तर न वरून तुम्ही लक्षात ठेवायचं 9चा न, सो 9% लक्षात राहतात. आणि विंध्यनचा वी आणि चुनखडीचा च म्हणून विंचू असं लक्षात ठेवायला लावलं होतं मी तुम्हाला जेव्हा मी विंध्यन खडक प्रणाली शिकवली होती. ठीक आहे, म्हणून कधी खडक प्रणालीचाही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते, वायसा वर्षा पण ते विचारू शकतात. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चित्र आपण बघितलेलं आहे. चलो, त्याच्यानंतर कायनाईटचे आपल्याकडे 15% साठा आहे. प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यामध्ये कायनाईट आपल्याला बघायला मिळतं. आणि कायनाईट कसं दिसतं थोडंसं ब्लूइश स्ट्रक्चरमध्ये, ते तुम्ही बघून घ्या. डोलोमाइटचा 1% साठा आहे. कसं दिसतं ते पण बघून घ्या. थोडंसं ते काय म्हणतात ते रॉक साल्ट सारखं ते थोडं दिसत आहे. आणि ते तर आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, ते आपण बघितलेलं असतं. चलो, तर मी तुम्हाला सांगते याचे साठे कसे लक्षात ठेवायचे. खूप जास्त इझी आहे लक्षात ठेवायला. पहा, मी तुम्हाला सांगते कायनाईट म्हणजे असं थोडंसं काईट सारखं वाटत आहे का हे. ठीक आहे, काईट म्हणजे पतंग. तर आता मी असं ट्रिक लक्षात ठेवा की जसं सपोज जी पहिले 1 रुपयाची 2 रुपयाची मिळत होती, त्याच्यानंतर ती 5 रुपयाची झाली, 10ची, त्याचा तब्बल 15 रुपयाची काईट झालेली आहे. आपण किती रुपयाची काईट आणली आहे यावेळेस 15 रुपयाची. म्हणून कायनाईटचं तुम्ही काईट लक्षात ठेवा जे की 15% साठे आहे. प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यामध्ये त्याचं आपल्याला जे आहे तो आढळतो. ठीक आहे, डोलोमाइटचं सिंपल आहे, फक्त 1% साठे आहे. नागपूर, यवतमाळ, रत्नागिरी त्यांनी ढोबळमानाने दिलेलं आहे. मॅक्सिमम क्वेश्चन विचारलेले आहे यवतमाळ आणि रत्नागिरी. याची मी ट्रिक सुद्धा दिलेली आहे तुम्हाला की डोलोमाइटमध्ये म्हणजे जर सपोज आपण इतकं जास्त खूप जास्त आपण डोलतो, कशामुळे डोलतो. जर सपोज आपण लो एनर्जी असतो तेव्हा आपण स्विंग करतो. एल्स जर आपण मादक पदार्थांचं सेवन केलं असेल तेव्हा आपण डोलतो. ऑर एल्स तुम्ही जर खूप हेवी ज्वेलरी किंवा जर हेवी ड्रेस जर वेअर केलं असेल तर मग तुम्ही मात्र असे डोलता. सो यवतमाळ वरून माळ म्हणजे ज्वेलरी, कशाच्या तर रत्नाच्या म्हणजे ज्वेलरीच्या. म्हणून रत्नागिरी आणि यवतमाळमध्ये प्रामुख्याने साठे आहे डोलोमाइटचे. आणि पूर्ण महाराष्ट्रात फक्त 1%. सो 1% इझी आहे लक्षात ठेवायला. काईट 15 रुपयाची आहे. 9 रुपये 9 चुनखडी आणि 9 न झाला आणि 10 क्रो फक्त उरलेले आहे म्हणून कायनाईट. ठीक आहे, सिंपल इझी आहे लक्षात ठेवायला. चला पुढे जाऊ आपण. येस, इम्पॉर्टंट आहे सध्या की पूर्ण जेवढा आपण अभ्यास केला आतापर्यंत किंवा जितकी थेरी पाहिली तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की पूर्ण एकाच मॅपमध्ये आपल्याला ट्रिक थ्रू व्हिज्युअल मेमरीनी कसं प्लॉट करायचं आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे ते तुम्ही स्वतःच्या मॅपिंगमध्ये पण त्याचा इन्क्ल्यूड करायचं आहे आणि स्वतः तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. हे सध्या घाई करू नका, तुम्हाला मिळणार. माझ्या मुलांकडे तर असेलच, पण तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपल्या आजच्या लेक्चरचं PDF तुम्हाला मी पूर्णतः देणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे. फक्त जेव्हा एक्झामला जायचं असतं पूर्णतः केलेलं आहे पण तरी रिव्हिजन मारायला वेळ नाही आहे तर फक्त मग मॅप बघून जायचे असतात त्यावेळी जिओग्राफीचे. ठीक आहे, तुमचे सगळे PYQ सॉल्व्ह होतात. आणि इफ यू विल नॉट ट्रस्ट मी, जस्ट लेक्चर झाल्यानंतर काहीच अभ्यास करू नका. कॉन्सन्ट्रेशननी जर लेक्चर केलं असेल टेक द PYQ, पूर्ण PYQ घ्या. आतापर्यंतचे लेटेस्ट जेवढे या टॉपिकवरचे महाराष्ट्राची खनिज संपत्ती सॉल्व्ह करून बघा. सगळेच्या सगळे PYQ तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. आणि जे 1-2 सपोज तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकले तर ते तुमच्या नोट्समध्ये तेव्हाच ॲड करा, सो दॅट ते तिथल्या तिथेच रिव्हिजन होईल. चला पुढे जाऊ मग आपण. आणि
PYQ याच्यावरचे टॉपिकवरचे पण मी कव्हर करून घेतलेले आहे, जे की वेळेअभावी आपण या लेक्चरमध्ये कव्हर नाही करू शकणार. तर ते मी ऑलरेडी म्हणजे हर एका लेक्चरचे सगळे PYQ म्हणजे ईच अँड एव्हरी PYQ टॉपिक झाल्यानंतरचा मी शिकवलेला आहे. ठीक आहे, PYQची वेगळी आपली सिरीज त्याच जिओग्राफीमध्ये आपण कव्हर केलेली आहे. ठीक आहे, बट तरी तुम्ही मला असं वाटतं की ते बघितल्यापेक्षा पहिले स्वतः सॉल्व्ह करून बघा आफ्टर द लेक्चर. चला, तर मग आपण आता बघू एक एक ट्रिक मी इथे दिलेली आहे. जसं लोहखनिजासाठी आपण L आणि U चा वापर केलेला आहे. चला, तर मग आपण आता बघू की थोडासा डार्क कलर घेते मी. पहा, लोहखनिजासाठी आपण स्मॉल L यूज केलेला आहे. लोहखनिजासाठी जो की आपल्याला मिळतो रायगडपासनं स्टार्ट होतो आणि जो स्टार्ट होता रत्नागिरी, परत सिंधुदुर्गपर्यंत खाली यायचा आणि इकडे कोल्हापूरला टच करायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये मंडळगड, दापोली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, उनवली, बागदा, जावला, त्याच्यानंतर आहे कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, हे झाले कोल्हापूरमधले. हे ऑलरेडी मी तुम्हाला प्लॉट करून दिले. सिंपल जर तुम्हाला लक्षात ठेवायचं एकदम डोक्याने सिंपल तर लक्षात ठेवायचं की कोकण साईडला स्मॉल L, कुठनं रायगडपासूनचा जो मोठा L तुम्हाला दिसतो आहे. फक्त आपण काय केलं आहे, वी हॅव जस्ट कनेक्टेड दी डॉट्स, प्लॉट केले आणि त्याच्यानंतर डॉट कनेक्ट केले. तर हे इझिली आपल्याला लक्षात राहण्यासारखं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं पाहिजे लोहखनिजचा ल आणि आपण ल इंग्लिश लेटरमध्ये काय लिहितो L, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला इझी आहे. पण कुठून, रायगडपासनं. ठीक आहे, सो कलर चेंज करते मी बघा. तर म्हणजे आपण लक्षात ठेवायचं की रायगडपासनं खाली यायचं एकदम डायरेक्ट खालपर्यंत आणि इकडे कोल्हापूरला टच करायचं. इट्स द लोहखनिज. सिंपल. जर काहीच नाही लक्षात राहिलं, ज्यावेळेस फक्त आपण रिव्हिजन करताय शॉर्टमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. डिटेलमध्ये तुम्हाला मी थेरीमध्ये पण घेतलेलं आहे, नोट्समध्ये पण आहे, इथे पण प्लॉट करून दिलेला आहे. पण जेव्हा आपण फास्ट ट्रॅक डिव्हिजनला जातो त्यावेळेस पिक्चर मेमरी आपली खूप जास्त स्ट्रॉंग असली पाहिजे आणि जी मॅपिंग थ्रूच पॉसिबल आहे. हा मॅप जरी आयता मिळाला तरी स्वतः प्लॉट करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं U, L झाला, आता आहे U बघा इथे दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, म्हणजेच चंद्रपूर, त्याच्यानंतर गोंदिया, भंडारा आणि नागपूर हा जो आहे हा U कशाचा आहे तर पूर्व विदर्भामध्ये लोहखनिजाच्या आढळाचा आहे. सिंपल आहे. म्हणजे इकडे कोकणामध्ये स्मॉल L रायगडपासून आणि तिकडे आहे U. सिंपल. ठीक, हा झाला आपला लोहखनिज कंप्लीट. आता मॅग्नीज काय, मॅग्नीज तर सगळ्यात जास्त सोपं आहे. मॅग्नीजमध्ये फक्त एक सिंगल लाईन. ठीक आहे, मॅग्नीजमध्ये सिंगल लाईन म्हणजे तुम्हाला नागपूर, भंडारा आणि गोंदिया. तर त्यातल्या त्यात कुठे भिवापूर, टाका, तुमसर, मौनी, साकोली, दुधला, दहेगाव, त्याच्यानंतर तिता, सावंगी, चिखली, गोरेगाव, खुर्सीपार. गोंदियामध्ये मी ट्रिक दिलेली आहे याची की गोंदियामध्ये खुर्सीपारवर खूप जास्त क्वेश्चन आहे. तर मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की खुर्चीचा जो मोह आहे, पॉवरचा, सत्तेचा, हा लवकरात लवकर जात नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की काय तू खुर्शीला चिकटून बसलेला आहे, काय गोंद लावून बसलेला आहे का तू. ठीक आहे, म्हणून गोंदिया, खुर्सीपार ही मी तुम्हाला ट्रिक पण दिली आहे. 1 मिनिट. ओके, तर हे झालं आपलं मॅग्नीज. ठीक आहे, लोहखनिजसाठी सिंपल आहे. इकडे स्मॉल L, तिकडे U आणि म्हणजे वी हॅव जस्ट कनेक्टेड द डॉट्स, वी हॅव डन नथिंग. ओके, आणि मॅग्नीजचं म्हटलं तर फक्त एक स्ट्रेट लाईन आणि ती पण कुठे बघितली आपण तर पूर्व विदर्भामध्ये. ओके, चला पुढे जाऊ आपण. चुनखडीच आहे उलटा T. ठीक आहे, उलटा T जो आहे हा आहे चुनखडीचा. म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर. सिंपल. उलटा T, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर. दॅट सिंपल. बॉक्साईटला आहे कॅपिटल L. मी तुम्हाला सांगितलं होतं बॉक्साईट शिकवताना फक्त जांभा खडक आणि ओनली कोकण. इकडे बॉक्साईटचा काही मग प्रश्न येत नाही. ठीक आहे, पण आता जो L आहे हा आपण घ्यायचा पार ठाण्यापासनं. तर म्हणून ठाण्यापासनं जो आपण स्टार्ट केला तर डायरेक्ट कोल्हापूरपर्यंत आपण बॉक्साईटला मारला. इकडे तर लक्षात ठेवण्याची काही गरजच नाही आहे. सिंपल आहे, एकदम इझी. बॉक्साईट सगळ्यात इझी. डोलोमाइट पण मी तुम्हाला शिकवलं होतं की रत्नाची माळ घालून आपण काय करतो तो डोलतो, तो जर हेवी घातला तो. सो दोनच ठिकाणी 1% आहे डोलोमाइट. सो हे आहे यवतमाळमध्ये स्टार एक बघायला मिळतं आणि एक रत्नागिरीमध्ये. इझी. त्याच्यानंतर आहे दगडी कोळसा, त्याचा आहे लॅप्स L म्हणजे उलटा, ज्याच्यामध्ये नागपूर, त्याच्यानंतर आहे चंद्रपूर, यवतमाळ, थोडा वर्धा पण. दॅट्स द सिम्पल थिंग. खूप जास्त इझी आहे. आणि
हा जर पोर्शन तुम्ही केला तर ह्या मॅप थ्रू तुमचे महाराष्ट्रातले सर्व खनिज संपत्ती कव्हर होऊन जाईल. तुम्ही कुठल्याच प्रकारे असं होणार नाही की क्वेश्चन अनअटेम्प्टेड राहिला, कसाही विचारू दे त्यांना, ठीक आहे. आणि तुम्ही उत्तरापर्यंत पोचाल याची गॅरंटी. लगेच PYQ घ्या. मी PYQ जरी सॉल्व करून दिले आहे हर टॉपिकचे, तरी पण टॉपिक झाला की काही वाचायची गरज नाही, डायरेक्टली PYQ सॉल्व करायला घ्या आणि डायरेक्ट उत्तर बघू नका. PYQ सॉल्व केला, आला तर टिक, नाही आला तर स्किप, पुढे जा पुढे जा पुढे जा. पूर्ण झाल्यानंतर मग एक साथ चेक करा. नाही तर काय करतात मुलं, तिथेच टिक करतात, तिथेच चेक करतात. दॅट्स द बॅड प्रॅक्टिस, ठीक आहे. त्याने तुम्हाला लक्षात येणार नाही. ओके सॉरी. चला, आणि याच्याबद्दल तुम्हाला माहीतच असेल, आपल्या ऑफलाईन बॅचेस स्टार्ट झालेले आहे इंटिग्रेटेड 2024-25 साठी. ही जी आहे ही कंबाईनची बॅच आहे आणि ही जी आहे ही नवीन जे सिलेबस जो आपला मॉडिफाईड झाला आहे त्याच्यानुसार ऑफलाईन बॅच झालेली आहे ती नागरी सेवेची, जी की ऑफलाईन बॅचेस स्टार्ट होणार आहे 19 जूनपासून. दोन्ही पण 19 जूनपासून स्टार्ट होणार आहे, ठीक आहे. सो राज्यसेवा आणि कंबाईन बोथ ऑफलाईन बॅचेस. प्लस त्याच्यासोबत ह्या UPSC आणि MPSCच्या परत अजून दुसऱ्या बॅचेस पण आहे ज्या की आपण आपल्या कोर्समध्ये इंटिग्रेट केलेल्या आहे. सो तुम्ही अकॅडमीला येऊन भेट दिली तरी चालेल, ऑर एल्स डायरेक्टली ऑनलाईन कोर्सेस किंवा ॲप थ्रू पण कोर्सेस परचेस केले तरी पण चालतील. ओके, सो दॅट्स ऑल. सो थँक्यू की तुम्ही हा टॉपिक इतक्या पेशंटली ऐकला असेल आणि जे रिपीटर्स असतील त्यांची रिव्हिजन झाली असेल, फ्रेशर्सला कन्सेप्ट आणि ट्रिक दोन्ही कळल्या असतील. सो तुम्ही आता लगेच टेलिग्राम चॅनलला जा, तिथून याची PDF डाउनलोड करून घ्या. तुम्हाला ते हँडी मिळेल, तर लिहिण्याचं काही टेन्शन नाही. जे ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कुठून तरी मिळालं तर ते तुम्ही ॲड करा. PYQ पहिले स्वतः सॉल्व करा, त्याच्यानंतर त्याच्यातले पण आयडेंटिफिकेशन त्याच्यामध्ये ॲड करा आणि हा टॉपिक इथेच संपवा. सो थँक्यू सो मच.